नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्यावेळेस आपण कुठलंही पीक घेत असतो त्यावेळेस त्याच्यावरती आळ्या, थ्रिप्स, मावा, तुडतुडे, नाकतोडे अशा असंख्य प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो, जेणे आपलं पीक हे रोगाला बळी पडत असतं आणि आपलं 100% तिथं नुकसान हे होत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाजीपाला एकदम छोटे थोड्या दिवसामध्ये निघणारा भाजीपाला, जी भाजी असते पालेभाजी किंवा गवार वगैरे अशा प्रकारच्या पिकांबद्दल थोडंसं जाणून घेणार आहे की कमी खर्चामध्ये आपण याच्यासाठी कोणत्या फवारण्या घेऊ शकतो. आता ते बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला महागडी औषधं वापरणं हे शक्य नसतं आणि त्याची गरज पण नसते. तर याच्यामध्ये आपण दोन्हीसाठी एकच औषध वापरणार आहे, पावडर फॉर्ममधलं, जे गवारीवरती आणि आंबट चुक्यावरती दोन्हीवरती सुद्धा काम करणार आहे. याच्यामध्ये पांढरी माशी, नाकतोडे, आळी, तुडतुडे सोबतच इतर सगळ्या प्रकारच्या किडे ह्या मरतात आणि हे कमी खर्चामध्ये होतं. तर ते औषध कोणतं ते बघूया सगळ्यात आधी. एसिटाइमाप्रिड 20% SP इन्सेक्टिसाइड. हे तुम्हाला कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये सहज उपलब्ध होईल. आणि हे वापरण्याचं प्रमाण आता एका 15 लिटरच्या पंपासाठी आपण पावडर फॉर्ममध्ये आता 25 ग्रॅम पावडर आपण वापरू शकतो. आणि सगळ्यात साधं सोपं, जर तुम्हाला प्रत्येक वेळेस ग्रॅमनी पावडर मोजणं जरा अवघड जात असेल तर एका बकेटमध्ये आपल्याला जेवढे पंप पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि तेवढ्या पुड्या त्याच्यामध्ये सोडायच्या, मिक्स करून घ्यायच्या आणि प्रत्येक पंपासाठी आपण तांब्याने किंवा कुठलं जे माप केलं त्याने घेऊन त्याची फवारणी घेऊन टाकायची. तर याच्यामुळे 100% रिझल्ट मिळतो. दुसऱ्याच दिवसामध्ये आपलं जी किडा असतात ती मरलेली दिसतात. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची, फवारणी करताना आपण दिवस मावळायच्या टायमिंगला किंवा 4च्या पुढं करायची, म्हणजे जे आपल्या रानामध्ये येणारी कीड आहे ती झाडांच्या पानांच्या खालून वगैरे वरती येत असते. आता कधी पण गवारीमध्ये बघा तुम्ही, खालच्या पानांना म्हणजे पानाच्या खालच्या साईडने कीड असते. आपण वरून किती पण औषध मारलं त्याच्यावरती परिणाम होत नाही आणि संध्याकाळच्या टायमिंगला ती अन्नाच्या शोधार्थ भटकत असतात आणि आपण जे औषध फवारलेलं आहे ते त्यांच्या खाण्यामार्फत त्यांच्या पोटामध्ये जातं आणि 100% रिझल्ट आपल्याला मिळतात. त्याच्यामुळे शक्यतो फवारणी करताना एकतर सकाळी किंवा मग दुपारच्या नंतर करावी. उन्हाच्या टायमिंगमध्ये आपण फवारणी केलेला 50% आपला लॉस असतो, कारण उन्हामध्ये कीड ही बाहेर फिरत नाही. तर अशा प्रकारची एकदम स्वस्तातली फवारणी घेऊन आपण आपल्या छोट्या भाजीपाल्याच्या पिकांना वाचवू शकतो किडीपासून. जास्त खर्च करायची गरज नाही पडत. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे गवारीसाठी बुरीचा एक सगळ्यात जास्त प्रश्न असतो मोठा, तर तो सुद्धा याने कमी होतो. बुरीसाठी स्पेशली आपण एक फवारणीसुद्धा सांगितलेली, तीसुद्धा तुम्ही बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणि अशाच व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर शेजारच्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी बनवलेले प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ अवश्य बघा.